नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सूरज पाटील, एरंडोल ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड। शेतकरी बांधवांनो, नुकतंच आता रब्बी हंगामासाठी सुरुवात झालेली आहे आणि या रब्बी हंगामासाठी अनेक शेतकऱ्यांचा जो कल आहे तो हरभऱ्याकडे वाढत आहे। अनेक शेतकरी हरभरा लागवड करत आहेत किंवा हरभरा लागवडकडे वळत आहेत। तर शेतकरी बांधवांनो, हरभरा ज्यावेळेस आपण एखाद्या दुकानावरून घेतो तर 90% जे हरभरे आहेत ते बियाणं कुठल्याही कंपनीचं असलं तरी त्याच्यावर बीज प्रक्रिया ही केलेली राहत नाही। हरभरा हे पीक बीज प्रक्रिया करूनच लावलं पाहिजे। त्यामुळे आपण ज्याही कंपनीचा हरभरा कुठल्याही दुकानावरून विकत घेतो तर पहिली गोष्ट त्या हरभऱ्याची आपण बीज प्रक्रिया करायला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे। जर बीज प्रक्रिया आपण जर करत नसतो तर हरभऱ्यावर मुडकूट नावाचा रोग येतो, ज्याला आपण रूट रॉट पण म्हणतो। हा जो रोग आल्यामुळे काय होतं तर हरभऱ्याला ना जे खालच्या मूळ असतात त्यांना सड येते आणि जे झाड असतं ते सुकायला सुरुवात होतं आणि ज्यावेळेस आपण झाड उपटतो त्यावेळेस झाड हात लावतात लगेच उपटून जातं। तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, रायझामिका, बायोसंजीवनी यासारखा, इमिडाक्लोप्राइड, कार्बन डायझेम, मँकोजेब यासारखा बुरशीनाशक आणि कीटकनाशकांचा वापर करून याच्यातलं कुठल्याही एक प्रकारचं आपण बीज प्रक्रिया केली पाहिजे। त्याच्यानंतर दुसरा हरभऱ्यावर येणारा जो रोग आहे तो आपण उकिडा रोग म्हणतो। जो रोग आपण ड्रायरूट रॉट याच्यानुसार येतो। तर शेतकरी बांधवांनो, हा रोग येण्याचं जे लक्षण आहे त्याच्याने काय होतं, पाने वाढतात, झाडं काळे पडतात, जमिनीतील जे भाग आहेत त्यांच्यावर काळे डाग पडतात किंवा शेवटी ते झाड पण मरून जातं। तर याचं मुख्य कारण काय आहे मित्रांनो, की जे आपण जमिनीत आर्द्रता टिकवता आली पाहिजे आपल्याला, तर ती आर्द्रता जर टिकवली नसली तर त्यामुळे हा रोग होतो। तर या आर्द्रता टिकवण्यासाठी अनेक सेंद्रिय खतांचा वापर करणं फार महत्वाचं आहे। तसेच आपण त्यावर जे आपण ट्रायकोडर्मा आहे ते ट्रायकोडर्मा सुद्धा आपण खालून जर दिलं तर आर्द्रता ही वाढते। त्याच्यानंतर अजून मुख्य एक रोग येतो तो म्हणजे मर रोग हरभरावर। तर तो मर रोग सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, ज्याच्यावर नियंत्रण करणं खूप लोकांना नंतर हेवी होतं। तर त्याच्यामुळे सुरुवातीलाच आपण त्याच्यावर बीज प्रक्रिया जर केलेली असली तर या रोगाला लवकर येत नाही, पण जर आला तर या रोगाची पण काय होतं लक्षणं, पाने पिवळे पडतात, झाडावर मरतं, मुळावर तपकिरी रेषा दिसतात। तर यासाठी पण आपण मँकोजेब, कार्बन डायझेम सारखं बुरशीनाशक, 78 यासारख्या बुरशीनाशकांचा आपण वापर केला पाहिजे। त्याच्यानंतर पानांवर ठिपके पडतात, त्याला आपण करपा रोग म्हणतो। हा करपा रोग पण शेंगांवर असतो किंवा त्याच्या भोवती पिवळसर वर्तुळ निर्माण होतात झाडाच्या अवतीभोवती आणि शेंगा पण काळ्या होतात। तर याच्यासाठी पण आपण काय केलं पाहिजे, तर क्लोराथोनिल किंवा मँकोजेब अशी याची फवारणी केली पाहिजे किंवा ड्रिंकिंग केली पाहिजे, जेणेकरून हरभऱ्यावर हा रोग येत नाही। त्याच्यानंतर हरभऱ्यावर एक अजून महत्वाचा रोग येतो म्हणजे व्हायरस। तर तो व्हायरस जो येतो तो आफिडमुळे, ज्याच्यामुळे पाने पिवळे पडतात, कुरडे होतात, झाड वाढत नाही। तर हे ऍसिड आपण कंट्रोल करण्यासाठी इमिडाक्लोप्राइड वगैरे याची आपण फवारणी घेत आली पाहिजे। तर आता या हरभऱ्याची आपण या ठिकाणी रोगवर व्यवस्थापन केलं पाहिजे। राहिला विषय आता पाणी व्यवस्थापनाचा। तर ज्यावेळेस आपण पाणी व्यवस्थापन करतो शेतकरी बांधवांनो, तर पाणी हरभऱ्याला एकदा जर्मिनेशन होण्यासाठी असतं त्यावेळेला फक्त 1 वेळच द्यायचं। त्याच्यानंतर जेव्हा हरभऱ्याला फ्लॉवरिंग चालू होते तेव्हा 1 वेळच द्यायचं आणि नंतर ज्यावेळेस हरभऱ्याला टाय येतं आपण ते टाय आपल्याला मजबूत करण्यासाठी किंवा ते टाय पूर्णपणे भरण्यासाठी तेव्हा एकदा तिसऱ्यांदा पाणी द्यायचं। आता फक्त 3दाच हरभऱ्याला आपण पाणी दिलं गेलं पाहिजे। हरभऱ्याला जास्त पाणी सुद्धा तितकंच हानिकारक असतं। त्याच्यानंतर खताचा विषय असला तर आपण खत आपण 3, 16, 3, 15, 10, 26, 26 या 3 प्रकारचे आपण यामध्ये बॅग आपण देऊ शकतो। त्याच्यात बायो पॉवर गोल्ड बॅग जर आपण ऍड केली निर्मल कंपनीची तर ती अजून आपल्याला बेटर होईल। त्याच्यात काय असतं, लॉक झालेलं फॉस्फरस असतं, ते फॉस्फरस लवकर टेकअप होतं। शेतकरी बांधवांनो, आता जर आपण गेलं तर त्याच्या उत्पन्नाचा विचार केला तर जी आपण कोरडवाहू आहे तर त्या कोरडवाहू हरभऱ्यामध्ये हेक्टरी आपल्याला 12 ते 14 क्विंटल उत्पन्न असतं आणि जे आपण बागायत आहे तर त्या बागायतीमध्ये आपल्याला ते हरभऱ्याचे उत्पन्न भेटेल 17 ते 18, 20 क्विंटल पर्यंत आपल्याला ते उत्पन्न जाऊ शकतं। फक्त योग्य ट्रीटमेंट असणं गरजेचं आहे। असंच विविध नवनवीन माहिती करण्यासाठी एरंडोल ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी सोबत संपर्क करा आणि आमच्याशी जोडून राहा। धन्यवाद। संपर्क आहे 88 30 87 83 01। धन्यवाद।